सार्वजनिक उद्यानात विद्यार्थी नशेत धुंद। सांगलीचा झालाय उडता पंजाब। पोलीस मात्र वसुलीतच व्यस्त। सार्वजनिक उद्यान म्हणजे लहान मुलांचं खेळण्या बागडण्याचं ठिकाण, मात्र याच जागी शाळकरी मुलं चक्क नशेत धुंद असल्याचं दिसतंय। सांगली शहरातला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। ज्या वयात हातात पुस्तक असतं त्या वयात या मुलांच्या हातात हुक्का दिसतोय। मुख्य म्हणजे ही मुलं लपून छपून नाही तर खुलेआम सार्वजनिक उद्यानात नशा करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे सार्वजनिक स्वास्थ्य अबाधित राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांचं अशा घटनांकडे लक्ष आहे का, की पोलिसांचंच याला अभय आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। व्यसनाची तलब भागवण्यासाठी चेन स्नॅचिंग, छोट्या मोठ्या चोऱ्या, अगदी दरोडे या मुलांनी घातलेले आहेत। आणि काही मुलं त्याच्या पुढे जाऊन त्या व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांनी कुणी मित्राला मारलं, कुणी सुपारी घेऊन खून केला, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत। या नशेचा जो बाजार चालू आहे, त्याची विक्री करतात, निर्मिती करतात, वितरण करतात, त्या मुळावरती घाव घातला गेला तर कुठेही नशेचा बाजार जो आहे तो आटोक्यात येईल। देशाचं भवितव्य या चिमुकल्या हातात असतं, त्यामुळे या हातात या वयातच सर्रासपणे असे नशेचे पदार्थ दिसले तर त्यांचं भविष्य काय? त्यामुळे आपली मुलं काय करतायत याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं जितकं गरजेचं आहे, तेवढंच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे। आणि हे अंमली पदार्थ इतक्या सहजपणे कसे उपलब्ध होतात याचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।